खगा कुठं जोडल्या जाते का हे तपासावं लागेल. भाऊ, तुम्ही वारंवार एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख करताय. त्या ऑडिओ क्लिप पोलीस अधिकाऱ्यांकडे काही मंत्र्यांच्या विरोधात आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्या पाठवल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं नाही. मी एक राजकीय कार्यकर्ता आहे. माझ्या हातून बोलताना कुठेही स्वार्थ राजकारण येता कामा नये. मी हेच आवाहन करतोय की अशा प्रसंगात जनतेने पुढे येण्याची आवश्यकता आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि अशा प्रसंगात बेडरपणे पण कायद्याच्या चौकटीत, मी कायद्याचं उल्लंघन करा असं कधीही सांगणार नाही, कारण मी 26 वर्षापासून विधानसभा सदस्य आहे. कायद्याच्या चौकटीत या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राचा हा 4थ्या स्टेजवर गेलेला भ्रष्टाचार, या भ्रष्टाचारावर आपण नियंत्रण आणण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी याची माहिती आवश्यक असेल तिथं नावासहित, आवश्यक किंवा भीती वाटत असेल तर बिना नावानी पण पुराव्यासहित हे महामहिम राज्यपालांकडे पोहोचवण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक अधिकारी आम्हाला फोनवर माहिती देण्याचा प्रयत्न करतात आणि मी सांगतो की आम्हाला माहिती देऊ नका, कारण घटनेमध्ये संविधानामध्ये ही माहिती आम्हाला घेण्याच्या ऐवजी तुम्ही ही माहिती राज्यपाल महोदयांना द्या. समीर क्लास प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी सकाळी सांगितलं की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रश्न इतर काही परिस्थिती नाही, उलट पक्षी केंद्र सरकार बरखास्त करावं, कारण ते केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करतात. मला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या संदर्भात हा निर्णय घेण्याचा अधिकार ना सुधीर मुनगंटीवारला आहे, ना देवेंद्रजी फडणवीसांना आहे, ना संजय राऊत साहेबांना. हा पूर्णपणे अधिकार राष्ट्रपतींना आहे. महामहिम राज्यपाल महोदयांनी घटनेच्या चौकटीत राहून अहवाल द्यावा लागतो आणि म्हणून हा काही अधिकार किंवा आमची मागणी राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भात मी बोललो नाही, पण अहवाल दिला पाहिजे ही घटनेची चौकट आहे. आणि राष्ट्रपतींनी कायद्याच्या चौकटीमध्ये, संविधानाच्या तरतुदीमध्ये या अहवालाला तपासलं पाहिजे. जर कायद्याच्या बाह्य वर्तन सरकारने केलं नसेल, जर 100 कोटीची खंडणी मागितली नसेल, आता ही खंडणी महिन्याला तर वर्षाला किती हा हिशोब जर लोक विचारत नसतील आणि या संदर्भामध्ये का वाचवलं जातं, गुन्हा मोठा आहे, आरोप मोठा आहे. हा खोटा की खरा हे जर मीच माझ्या चुकीचा वकील आहे, मीच माझ्या चुकीचा न्यायाधीश आहो असं होता कामा नये. शेवटी ज्याच्यावर आरोप होतो जगामध्ये महात्मा गांधीजींचा आणि लालकृष्ण अडवाणी यांचा अपवाद जर सोडला तर कोणीही या संदर्भामध्ये कधीही स्वतःच वकील झालेले नाही. हे दुसऱ्यांना या संदर्भातली चौकशी करायला सांगितली जाते. हिरेनबाजीच्या प्रकरणात काय झालं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा इतके माहिती दिली, काय केलं आपण, काय म्हणाले, CDR आहे पोलिसांना द्या. मग तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर परमवीर सिंगांना पत्र लिहिलं, हा पुरावा आहे, मग तुमची चौकशी करायची का? आपण काय बोलतोय? शेवटी आरोप झाला तर त्याचं तथ्य हे कोणी विरोधी पक्षाचा आमदाराकडे थोडी काही 18 लक्ष कर्मचारी आहे, विरोधी पक्षाकडे पोलीस यंत्रणा आहे. तुमचं काम आहे की तुम्ही याची चौकशी केली पाहिजे. या संदर्भामध्ये तातडीने ज्या व्हॉट्सॲपमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हा व्हॉट्सॲप केला, साधा त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेत नाही, तुम्ही बार असोसिएशनकडून माहिती घेत नाही. याचा अर्थ असा आहे की दाल में कुछ काला है. असा कुणीही अधिकारी असा आरोप करताना हजारदा विचार करेल. हा आरोप केला म्हणजे काहीतरी गंभीरता आहे आणि ती गंभीरता लायसन्सची 50% फी कमी केली तिथं दिसत आहे. पण ज्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची भूमिका किंवा स्थान पाहतो, मला वाटतं फारसं महत्त्व त्यांच्या बोलण्याला महाविकास आघाडीमध्ये दिलं जातं आणि दिलं जाईल त्या जागेची मागणी करतात. नाही, त्यांना काय महत्त्व दिलं जातं आणि दिलं जातं की नाही याच्यावर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भाष्य करणं योग्य नाही. त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाचा सन्मान असतो. त्यांची कुवत मोठी असेल तर त्यांचा सन्मान मोठा असेल, त्याच्यावर मी काय भाष्य करणार.
त्यांची कुवत सत्तेची नाही सत्तेची असेल तर त्या पद्धतीने सन्मान करेल. शेवटी यावर मी काही भाष्य करणे ही योग्य नाही. शेवटी आपापल्या पद्धतीप्रमाणे त्या त्या पक्षाचा सन्मान असतो आणि म्हणून त्यांच्यावर मग भाष्य करायचं नाही. माझं भाष्य घटनेवर आहे. माझं भाष्य संविधानाच्या चौकटीत राहून राज्य सरकारने काम करावं हे आहे. आता या संदर्भामध्ये जेव्हा ही सारी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे आणि असे खरं तर मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ही कुजबूज सुरू झाली की अनेक अधिकाऱ्यांच्या मनात हे दुःख आहे. पण शेवटी या ठिकाणी आपल्यावर सूड घेऊन आपल्याला त्रास दिला जाईल त्या भीतीने ते बघायला तयार नाही. म्हणून मी आवाहन केलं की अशा अधिकाऱ्यांनी सत्यमेव जयते या आधारावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला माहिती न देता महामहिम राज्यपाल महोदयांना पुराव्यासहित आवश्यकता असेल तर राज्यपाल महोदयांना चिठ्ठी पाठवून गुप्त की ही फाईल तुम्ही मागवा, ती फाईल मागून घेतली पाहिजे आणि त्यानुसार अहवाल राष्ट्रपती महोदयांना पाठवला पाहिजे. आणि हा पूर्ण अधिकार राज्यपाल महोदयांना घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानाने बहाल केला आहे. शेवटला जेव्हा गृहमंत्र्यांचे सगळं प्रकरण आलं, शरद पवारांना विचारलं तेव्हा पहिल्यांदा म्हणले की राजीनाम्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यानंतर काल लगेच म्हटले की या प्रकरणात राजीनाम्याची गरज नाही. मला असं वाटतं की एक गोंधळलेली स्थिती आहे. नाही, मला वाटतं की याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे की गृहमंत्री महोदयांनी काही धमकी तर दिली नाही की माझा राजीनामा घेता का, मग माझा एक लेटर फॉर्म तयार आहे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे हे मी जे सांगतो हे कदाचित असत्यही असू शकेल पण असं सांगता येत नाही कारण परिस्थिती तशीच दिसत आहे. आणि त्यांनी तर धमकी नाही दिली की तुम्ही माझा राजीनामा घेता मग मी सांगतो काय काय आहे तर. असं जर होत असेल तर हे अजून राज्यासाठी नाही. आणि एक प्रमुख विषय हा निश्चितपणे आहे की हे सरकार जे वारंवार सांगते आम्ही बहुमतात आहे, हे असं बहुमत का? तुम्हाला कोणी निवडून दिलं? आपण तर कायदा केला आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्योतिरादित्य सिंधेंनी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये आणले तर राजीनामा दिला, पुन्हा निवडून आले. तुम्ही तर एक घटनेच्या आड लपून बैमानी करता. तुम्हाला कोणी निवडून दिलं? 2,30,30,58,525 मतदारांनी शिवसेना भाजपला निवडून दिलं. मग हा प्रश्न कुठं उपस्थित होतो? आमचं बहुमत आहे, तुमचं बहुमत नाही. भाऊ हिंदीमध्ये थोडक्यामध्ये हिंदीत राहू दे रे मराठी. लागणार आहे. आपने एक हाई लेवल कमेटी की जान करने की हाँ, मांग की. भारतीय जनता पार्टी की ओर से हम महामहिम राज्यपाल महोदय जी की परसों भेंट लेने वाले हैं. उनको समय मांगा है. महामहिम राज्यपाल महोदय ये घटनात्मक प्रमुख होते हैं, मुख्यमंत्री राज्य के वास्तविक प्रमुख होते हैं. स्वाधीनता के बाद एक राजनीतिक नेता ने दूसरे राजनीतिक नेता पे या एक राजनीतिक पार्टी ने दूसरे राजनीतिक पार्टी पे आरोप प्रत्यारोप करते हुए देश ने कई बार देखा है. कहीं पे टेंडर का घोटाला देखा है, कभी कोयला घोटाला देखा है, कभी 2G घोटाला देखा है. मगर ये बड़ा गंभीर ऐसा आरोप है कि एक पुलिस महासंचालक ये गृहमंत्री पर आरोप कर रहा है कि 100 करोड़ रुपए की खंडनी मांगी जा रही है. जब दानव देव के रूप में आते हैं, जब साधु के रूप में रावण आता है और पुलिस के रूप में खंडनी मांगने के लिए खंडनी खोर आते हैं, तो हमारे देश का संविधान को बहुत बड़ा धोखा होता है. पुलिस व्यवस्था को अगर गृहमंत्री भ्रष्ट बना रहे हैं तो दहशतवाद और आतंकवाद का ये विषारी वृक्ष ऐसे भ्रष्टाचार के भूमि पर बढ़ता है. महाराष्ट्र के जनता ने बहुत सहन किया है. इसके पहले भी आतंकवादी, दहशतवादी, नक्सलवादी हमले देखे. हमारे मुंबई के जान लगाकर जाबाज पुलिस अधिकारियों ने इस मुंबई को बचाया है. जो अपने परिवार की चिंता न करते हुए महाराष्ट्र की चिंता करते हैं, ऐसे पुलिसों को खंडनी के लिए कहना यह बहुत गंभीर आरोप है. और इसलिए हमने महामहिम राज्यपाल महोदय को हम ये मांग करने वाले हैं कि आप घटना के चौकट में संविधान के प्रावधान के तहत
जो महाराष्ट्र की सत्य परिस्थिति है वो महामहिम राष्ट्रपति महोदय को अवगत कराए। महाराष्ट्र के वास्तविक प्रमुख माननीय मुख्यमंत्री जी को आप निमंत्रित करिए, अगर वो आते नहीं है तो उनसे अहवाल मांगिए, मुख्य सचिव महोदय से अहवाल मांगिए। और ये सारी जो घटनाक्रम है, क्योंकि जब ये आरोप हो रहा है कि दारू दुकानदारों से पैसे इकट्ठा किए जाने के लिए कहा गया, तो दूसरी ओर ये भी दिख रहा है कि महाराष्ट्र की आर्थिक स्थिति संकट में है ऐसा कहने वालों ने महाराष्ट्र के 28,000 दारू लाइसेंस धारकों को 450 करोड़ की छूट दी। हमारे पास गरीब जो व्यक्ति 100 से 100 यूनिट तक बिजली का उपयोग करता है उनको छूट देने के लिए हमारे पास पैसे नहीं है, पर महाराष्ट्र को मध्य राष्ट्र बनाने के लिए दारू पियो खूब जियो इसके लिए हमारे पास 450 करोड़ रुपए है। हमने दारू बेचने वालों को 450 की मदद की, गरीबों को मदद नहीं की। और यह सरकार ये बहुमत के आधार पे है ऐसा जो घमंड दिखाते हैं, ये घमंड पूरी तरह से झूठ है। यह सरकार, जनता ने कभी इसका चयन नहीं किया। 2019 में जब चुनाव हुए तो 161 विधानसभा में भारतीय जनता पार्टी शिवसेना के युति के उम्मीदवारों को जनता ने चुन के दिया है। कांग्रेस को 44, राष्ट्रवादी को 54। ये तो 2 आंकड़ों में सिमट के 100 के नीचे थे, मगर बेईमानी किए। और बेईमानी करते हुए इन्होंने एक राजनीतिक जिहाद करते हुए यहां पे जनता के मतों का अनादर किया, संविधान की धज्जियां उड़ाई है। सारी इलेक्शन की प्रक्रिया को हमने नजर लगवा दी है। हमारा कानून कहता है अगर बेईमानी करनी है तो इस्तीफा दो, पार्टी छोड़ना है तो इस्तीफा दो। मध्य प्रदेश में कुछ कांग्रेसियों ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया, इस्तीफा देना पड़ा। मुझे लगता है कि अब वक्त आ गया है, बेईमानी के आधार पर जो सरकार बनी है 24/7 इनकी बेईमानी तेजी से बढ़ रही है। और ऐसे समय तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, यह आधार पे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी सरकार के खिलाफ तीव्र शंखनाद करेगी। धन्यवाद, थैंक यू। तिकडचं उघड